अविनाश भाऊ एमसीएमआरए पीसीएमसी युनिट आणि पीसीएमसी योद्धा यांच्या संयुक्त विद्यमानाने फार्मा कप 2024 सीझन 3 याचं आयोजन अतिशय उत्तम अशा पद्धतीने आज या ठिकाणी करण्यात आलं होतं। अतिशय सुंदर असं नियोजन आयोजन त्याचबरोबर अतिशय सुंदर अशी कॉमेंट्री आपल्याला या ग्राउंडवरती बघायला मिळाली आणि खऱ्या अर्थाने 26 जानेवारीचा आजचा हा सुट्टीचा दिवस प्रत्येकाला असं वाटत होतं की गावाला जावं 2-3 दिवस, पण तो दिवस सुद्धा त्यांनी या ठिकाणी प्रत्येकाने खेळाडू म्हणून या ग्राउंडवरती उपस्थित राहिले आणि अतिशय चांगले असं नियोजनबद्ध या ग्राउंडचा सर्वांनी आनंद घेतला। त्याबद्दल संयोजकांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद। धन्यवाद सर। धन्यवाद सर, तुमचंही कमिटीकडनं खूप खूप आभार। तुम्ही आले, चांगल्या प्रतीचा खेळ केला या ठिकाणी आणि आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली, याबद्दल तुमचं सगळ्यांचं खूप खूप आभार। ओके, जाऊयात मैदानाच्या आतमध्ये। पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहेत। आखूड पद्धतीचा चेंडू टाकला फलंदाजा दिशेला, त्या चेंडूला पाहिला, दिशा दर्शवली आणि दशा धावा फलकाची बदलली। चौकार, 4 धावा। इथे देखील आपण पाहिलं तर पहा, दिशा दर्शवली गेली। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धाफलकावरती 17 धावा, 17 रन्स ऑन स्कोर कार्ड। राजकुमार गोलंदाज आहेत, त्यांच्या या पहिल्या चेंडूला दिशा दर्शवली हलक्या हाताने, खरं तर दिशा दर्शवली। लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं। इथे सिंगल आली, 18 धावा धफलकावरती आपण पाहू शकतो। एक विनंती असणार आहे आता आपल्या शाहरुख जागीरदार यांनी आमच्या विनंतीला मान दिल्याबद्दल खूप खूप आभार। अभिजित लडकत सर, इथे पुन्हा एकदा प्रचंड मोठा तडाखा, खूप खूप आभार। कॅच तिथे निसटली। विनीत मराठे, जिथे कुठे असाल 2 मिनिटं लक्ष द्या। फोटोग्राफर विनीत या। यावेळेस संपर्क केलाय, प्रचंड मोठा तडाखा, फलंदाजाचा धूम धडाका, चेरन षटकार। थोडीशा चर्चा कमी करा, आपला जो आवाज चर्चेचा आहे तो माईक मध्ये येतोय, लाईव्ह मध्ये तो आवाज व्यवस्थित वाटत नाही। शेवली इथे देखील आपण पाहिलं, एक टप्पा घेऊन पहा, चेंडू प्रेक्षकांसोबत मारतोय, गोडगप्पा, चौकार, 4 धावा। बजाव डीजे। यावेळेस देखील बॅट फिरवली, परंतु शॉर्ट स्क्वेअर लेगच्या खेळाच्या माध्यमातून इथे तो चेंडू अडवला गेला, सिंगल आली।
धफलकावरती 31 धावा. बोला बॉल लास्ट बॉल. शेवटचा एक चेंडू शिल्लक असणार आहे. पंच देखील आपण पाहिलं तर अगदी उंचपुरे दगडे ताकदवान आहेत. थर्टी 31 झालेत ना. 31 झाले. 31 बॉल शेवट आहे. सर तुमचा इथे अतिरिक्त खेळाडू आहे त्यामुळे काही काळजी करू नका. यांच्यावरती विश्वास ठेवा. ते इथे स्कोर मोजतात. त्यांना सांगा उभे राहा उभे राहा. स्कोर बरोबर आहे. शेवटचा बॉल आहे ओव्हरचा. यावेळेस प्रचंड मोठा तडाखा. खिलाडी के मस्तक पर दस्तक. चेरन षटकार 6 धावा. Jazz in the mix. I love you. काटे नहीं कस कॅप्टन्स तुम्हाला जेवणाचे कुपन्स मिळालेत का? नसतील मिळाले तर आमच्याकडे येऊन इथे कलेक्ट करा. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू टाकला गेला. तेथे देखील दिशा दर्शवण्याचा प्रयत्न असणार आहे. सिंगल आल्यानंतर दुसरीचा प्रयत्न इथे नकार कळवला. इथे पुन्हा एकदा बराच काळ चेंडू हवेमध्ये होता परंतु सूर्यदेव नारायण त्या ठिकाणी मध्ये आले आणि चेंडू देखील पहा त्या खेळूच्या हातातून निसटला. सीमारेषेच्या आर पार पलीकडे चेंडू फरार. होता इथे पुन्हा एकदा दिशा दर्शवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु चेंडू बरोबर पायावरती येऊन दळला. कुठल्याही प्रकारचा संपर्क पाहिजे त्याचा फलंदाजाचा इथे या चेंडू सोबत झाला नाही. चेंडू इथे आपण पाहिला तर डॉट. षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसऱ्याच प्रगतीपथावर आहे परंतु चांगली बॅटिंग तिथे फलंदाज करतात. इथे पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक फटका फसला. चेंडू बराच काळ हवेमध्ये असणार आहे. गोलंदाज देखील धावतात पळतायत परंतु झेल इथे देखील निसटला आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? केला गेला परंतु फलंदाज देखील तिथे सुरक्षित असणार आहे. 2 धावा 2 अंक संघाच्या खात्यामध्ये जमा असतील. दोन चेंडू शिल्लक असणार आहेत. इथे संपर्क केलाय. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू एक टप्पा घेऊन फरार. रक्तात उकळतो भगवा हा लाभा. रुद्ररूप गरजतो शिवरायांचा छाबा. इथे मिळतायत 4 धावा.
एक अतिरिक्त अंतर धाव संघाच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा जमा होईल. जर जेवायचं कोणी बाकी असेल तर काउंटर क्लोज करणार आहेत, तर लवकरात लवकर येऊन जेवणाचं कुपन हे करून घ्या. इथे पुन्हा एकदा प्रचंड मोठा तडाखा. त्या ठिकाणी खेळाडू आहे, चेंडू पाहतायत आणि पाहून झेल टिपण्याचा प्रयत्न करतायत. तिथे झेल निसटला. कॅच छूटेगा तब हर बार गेंदबाज का दिल भी टूटेगा. दिल के टुकड़े होंगे हजार, देखने मिलेंगे बल्लेबाजों के बड़े प्रहार. अर्धशतक या ठिकाणी संघाचं कंप्लीट होतं. टाळ्या बॅट्समन फलंदाजासाठी वाजवा. 50 कंप्लीटेड विदाउट लॉस. 3 षटकांचा खेळ संपलाय. धफलकावरती 50 धावा. जेवणाचं कोणी बाकी राहिलेलं असेल त्यांनी लवकरात लवकर जेवण करून घ्या. काउंटर क्लोज करणार आहेत आपण 4 वाजता. चला वारंवार पुकार नक्की या ठिकाणी पहा केला जातोय ऑर्गनायझर कमिटीकडून. हा हॅलो. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज चंदू. तर विकेटचं चंदन लावावं लागेल, परंतु फलंदाज देखील आहे ते प्रत्येक गोलंदाजांचं इथे अगदी वेगाचं बंधन तोडतायत. फुलर लेनचा चेंडू होता, फॉलो केलं फलंदाजाला. चेंडू इथे डॉट आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव भन्नाट वेग या चेंडूवरती पाहायला मिळाला. अनुशासित गोलंदाजी काय असते ते चंदूने पहिल्या चेंडूवरती तर दाखवलंय. पाहूया फलंदाज पुन्हा एकदा ईट का जेव्हा पत्तर से देतील काही इथे प्रतिकार केला जाईल. यावेळी देखील दिशा दर्शवली. चेंडू गॅप मध्ये आलाय. 2 खेळाडू तिथे धावतायत पळतायत. गवताला आग लावून चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे फरार. येतोय चौकार. 4 धावा. बजाव. चेंज करा आता. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न. कलात्मक प्रहार केला. इथे देखील गॅप शोधलाय. मिळाली फलंदाजाला छोटीशी दरार. तर केला जाईल चेंडू चौकारासाठी फरार. 4 धावा. जे कोणी जेवण करायचं बाकी असेल त्यांनी जेवण करून घ्यावं. आपण काउंटर क्लोज करतोय. शेवटचे 10 मिनिटं फक्त. यावेळी गोलंदाजाच्या अगदी डोक्याच्या वरतून एखादा धनुष्य बाण देखील लाजेल इतका सरळ. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे फरार. चौकार. 4 धावा.
एक अंक संघाच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. धावा फलकावरती हा एक बॉल बाकी आहे. धावा फलकावरती 64 धावा. काल आपण दिवस क्रमांक 1 पाहिला. काल 74 धावा बनवून नॉट आउट कोण राहिलं होतं? यशस्वी जयस्वालचा जर्सी क्रमांक 64 हा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतो. इथे देखील आपण पाहिलं तर पहा अपील केली गेली, परंतु पंचांचा इशारा कुठल्याही प्रकारचा नाही. अर्थातच द बॅटर इज सेफ. षटकाची समाप्ती होईल. 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 6 वर 4 स्थिर असणार आहे 64. शेवटचं षटक. चला घाई करा. बरोबर 3 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहेत. आता 3 मिनिटांमध्ये चर्चा करायची का चेंडू टाकायचे हे तुमच्याकडे. 3 मिनिटं उलवून गेले तर पंच तुम्हाला पॅनल्टीची पिन टोचवतील. गोलंदाजाचं नाव सचिन. किती सचिन आहेत? अच्छा, नारायणगावचं कोणी जर जेवण करायचं बाकी असेल तर त्यांनी जेवण करून घेणे. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता. इथे आपण पाहिलं तर फॉलो केलं फलंदाजाला. शेवटच्या क्षणी टप्पा थोडासा पुढे ठेवला. फलंदाजाला देखील त्या ठिकाणी ती मला वाटतं लालच लागली आणि बॅट फिरवली, परंतु यष्ट्यांना मिस करत तो चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. चेंडू इथे डॉट असेल. यावेळी संपर्क केलाय. पुन्हा एकदा खेळू एकदा आपण पाहिलं तर त्या चेंडूला पाहतायत आणि कॅच निसटतोय. हा या सामन्यातील मला वाटतं 4था ते 5वा कॅच सुटला, परंतु हरकत नाही, प्रयत्न कमालीचा होता. आताच्या 2 आहेत. पहिल्या इनिंग पहिल्या डावातील शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 66 मध्ये आत्ताच्या ह्या 6 अजून जोडाव्या लागतील. धावा होणार आहेत 72. 72 धावा. बजाव. थँक्यू. आज डीजे वाल्याचं लग्न लावावंच लागेल. पुन्हा एकदा संपर्क केलाय. समालोचन कक्षाला दिली गेली एक उत्तुंग चौकाराची सलामी.
सरांना माहिती आहे 15 ते 17. आणि संतोष सर आपल्या स्पर्धेबद्दलचं मनोगत व्यक्त करतील. गेल्या सीझनमध्ये PCMC योद्धाने VDR या ठिकाणी आयोजन केलं होतं. त्या स्पर्धेमध्ये आम्ही प्रथम क्रमांक मिळवला होता, पण या वर्षी आम्हाला लीग स्पर्धेमध्येच आमचं आव्हान संपलं. आयोजनाविषयी तर नो डाऊट्स त्यांचं आयोजन एक नंबरच असतं, पण माझं इथून पुढं होणाऱ्या प्रत्येक आयोजन कमिटीला एकच विनंती आहे की जे हे लीग घेता, म्हणजे माझी टीम हारली म्हणून मी सांगत नाही, पण ही जे लीग आहे 3 टीमचं एकत्र एक ग्रुप करणं ह्यो निर्णय चुकीचा आहे. कारण हे नॉकआउटच होते, कारण एक जरी संघ हारला आणि 2 संघ जिंकले तरी त्यांना फायदा काहीच होत नाही. जे सातारा रोड स्पार्टनने जे आयोजन केलं होतं की एक सामना हारल्यानंतर सुद्धा त्या संघाला तेवढाच कमबॅक करण्याची संधी होती, ही अशी संधी सगळ्या आयोजकांनी द्या एवढीच विनंती आहे. बाकी आयोजनाविषयी तर मी काय सांगू शकत नाही, कारण PCMC योद्धाचं जे आयोजन असतं ते अप्रतिम असतं. धन्यवाद संतोष सर. नक्कीच पुढच्या वर्षी आपण याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करू. आणि 4 होईल आपल्याला शक्य होईल तसं 4 चे ग्रुप करून 2 टीमला क्वालिफाय होण्याचा चान्स आपण पुढच्या वेळेस. आम्ही हारलो म्हणून नाही सांगत, तुम्ही पण तुम्ही दिलेले सगळे सजेशन खरंच विचार करण्याजोगे आहेत, त्याच्यात काय डाऊट नाहीये. आणि अशी सजेशन भेटत राहिले तर स्पर्धा चांगल्या उत्तम ऑर्गनायझरला उद्या ऑर्गनाईज करताना काही ज्या त्यांच्याकडनं चुका होत आहेत छोट्या मोठ्या, त्या चुका टाळता येतील आणि चांगल्या पद्धतीने स्पर्धा अरेंज करता येतील. तुम्ही दिलेल्या सजेशन बद्दल धन्यवाद. अविनाश सर हे PCMC युनिटचे सेक्रेटरी आहे, त्याच्यामुळं त्यांचा फोटो आहे असं. आणि ओमकार कुंभार त्याचं 2 मिनिटं मनोगत व्यक्त करतोय. हॅलो, माझं एक सजेशन आहे अपकमिंग न्यू प्लेअरला की खेळण्याबरोबर जरा कामावर पण लक्ष केंद्रित करा. की नाही काही प्लेयरांचं असं आलंय म्हणजे माझ्या कानावर वैयक्तिक की त्यांच्या जॉबवर हे आलेले आहे. तर माझं एकच विनंती आहे की खेळा पण जरूर जॉब पण लक्ष द्या. विशाल, कॅच कोणी घेतलाय? स्वप्नील. हॅलो संदीप, माईकच्या जवळच्या थोड्याशा चर्चा थांबवा विनंती असेल, कारण लाईव्ह मध्ये आवाज जातोय. आपल्या सर्वांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित असेल. इथे दिशा दर्शवली गेली, आपण पाहिलं तर सिंगल येते. एक धाविक अंक संघाच्या खात्यामध्ये जमा देखील होईल.
हॅलो, चला विनंती असणारे फार्मा स्ट्रायकर्स आणि पीसीएमसी वॉरियर्स कॅप्टन्स कर्णधार. अच्छा, फार्मा स्ट्रायकर्स आणि पीसीएमसी वॉरियर्स बरोबर ना? ओके, चला टॉस साठी या. वैभव परदेशी चला. गोलंदाजी मार्कवर सचिन, ज्यांनी खरं तर पहिला प्रथम क्रमांकाचं षटक टाकलं. यावेळेस स्टंप टू स्टंप ठेवला जाणार हा चेंडू होता. मिस टाइम स्ट्रोक, फटका फसलाय आणि कॅच देखील घेतलाय. डाऊन दी बॉल येत आहे. समीर पावडे सतीश असणार आहेत. इथे देखील संपर्क केलाय. आलाय तसा चेंडूला विर काऊन दिलाय. लांब 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 खूप लांब. षटकार, 6 धावा. गाणं वाजवायचंय, वाजवा डीजे. इथे टॉस होत आहे. धन्यवाद. कोथरूड सुपर किंग्स, चांगला खेळ आपण सर्वांनी केला. बोला. येस 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 ओके. येस येस, पुढच्या वर्षीसाठी आपण सर्वांना शुभेच्छा. टॉस होत आहे. इथे पुन्हा एकदा चेंडू गॅप मध्ये असणार आहे. विशाल यांचं चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, पुला खालून पाणी वाहून गेलं. चौकार, 4 धाबा. टॉस होतोय. थांबा 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 डीजे थांबा. शुभेच्छा आणि बघूया मॅचमध्ये आम्ही किती रन करतोय. आमचे सगळे फलंदाज फॉर्ममध्ये आहेत. धन्यवाद सर. वैभव, तुमचं काय प्लॅन असेल ॲज अ कप्तान म्हणून? किती टार्गेटच्या आत तुम्ही रोका फार्मा स्ट्रायकर? आम्हाला जे पाहिजे होतं तेच भेटलं आहे बॉलिंग. थँक्यू सर. थँक्यू, धन्यवाद. पीसीएमसी वॉरियर्स, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. मॅच झाल्यावर लवकर मॅच सुरू करायचं आहे आपल्याला. 32 धावा आहेत. 32 झालाय. टॉस, टॉस कोण जिंकलाय? फार्मा स्ट्रायकर्स आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक, 45 धाव्यांची गरज. बरोबर आहे. 12-45. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या आठवणीने. श्याम, दुपारच्या सत्रामध्ये अगदी कडक उन्हामध्ये श्याम आलाय गोलंदाजी मार्कवर.
अविभाऊ, ते आपले समोर आता काही खेळाडू वगैरे थांबतात, त्यांना सांगा तिथे जास्त थांबू नका. ते कामगार काम करतात, एखाद्याला दुखापत होईल किंवा त्यांना अडथळा होईल, या सर्व गोष्टींचं भान ठेवा. संपर्क करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु अजिबात त्या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडूच्या लाईन अँड लेंथ लागल. चौथी धावा धापलकावरती आहे 3 गडी गमावल्यानंतर. शेवटचे आपण पाहिले तर 8 चेंडू शिल्लक, 43 धाव्यांची गरज. होणार नाही असं नाहीये, प्रत्येक टार्गेट लक्ष तुम्ही गाठू शकता. कोई लक्ष्य म्हणू शके साहस से बडा नाही, हारा वही जो लढा नाही, असं आमचे अंपायर सांगतात नेहमी. 8:43. इथे पुन्हा एकदा प्रचंड मोठा तडाखा. तिथे समीर तांबोळी धावतायत, पळतायत, परंतु म्हणतायत दर्शक म्हणतायत दिवाने. चौकार, धावा 4 केलाय फलंदाजाने, तगडा बार. डीजे ते बरं का, खूप जास्त कौतुक केलं जातं. गाणी खूपच छान लावतायत. पुन्हा एकदा इथे देखील आपण पाहिलं तर पहा, स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू सोडून चेंडूवरती दाबा मिळवतील, फेकी करतील. फेकी भरकटली, परंतु बॅकअपला शॉर्ट फाईन लेगचे खेळाडू देखील तिथे असणार आहेत. सिंगल आली. 1 धाव 1 अंक देखील संघाच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. षटकाची समाप्ती. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असणार आहेत. 38 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू 38. वैभव गोलंदाजी मार्कवर येणार आहेत. पुन्हा एकदा इथे बॅटची कडा और डेफिनेटली मिलेगा गेंदबाज को विकेट. बडा फलंदाज चल पडा बाद.